हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपली जी हिरोईन असते तिचं एका मुलावरती प्रेम असतं, जो एक ॲव्हरेज लुकिंग मुलगा असतो, त्याचं इन्कम सुद्धा ॲव्हरेज असतो, मात्र तिचं त्या मुलावर खूप जास्त प्रेम असतं. दुसरीकडे तिचे आई वडील तिच्यासाठी एक अत्यंत श्रीमंत मुलाचं स्थळ आणतात. तो मुलगा दिसायलाही चांगला असतो, त्याच्या घरी पैसा देखील भरपूर असतो, त्याचे आई वडीलही चांगल्या स्वभावाचे असतात. मात्र आपली जी हिरोईन आहे ती या द्वंद्वात असते की मी पैशांसाठी लग्न करू की प्रेमासाठी लग्न करू. आणि बऱ्याचदा असं होतं की ती या श्रीमंत मुलाशी लग्न करून मोकळी होते, मात्र पुढे फास्ट फॉरवर्ड करून आपल्याला दाखवलं जातं की 20 वर्षानंतर ती अत्यंत दुःखी परिस्थितीत तिच्या घरी आहे आणि तिला पश्चाताप होतोय की अरे मी त्या मुलाशी लग्न केलं असतं ज्याच्यावर माझं प्रेम होतं, तर मी आज सुखी राहिले असते, आनंदी राहिले असते. आता हे सिनेमांमध्ये खूप अतिरंजित आणि मसालेदार पद्धतीने दाखवलं जातं, मात्र या गोष्टीच्या मागे एक तथ्य आहे आणि ते तथ्य हे आहे की आपल्या अंतर्मनाचा आवाज ही एक खरी संकल्पना आहे, ही एक खरी गोष्ट आहे. आणि आपण अंतर्मनाचा आवाज कसा ओळखायचा, तो नेमका काय असतो, त्याबद्दल आज बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, अंतर्मनाचा आवाज हे नेमकं काय असतं? तो एका पुरुषाचा किंवा एका स्त्रीचा आवाज असतो का जो आपल्या मनामध्ये बडबड करतो किंवा बोलतो? तर नाही. अंतर्मनाचा आवाज म्हणजे उत्स्फूर्तरित्या आलेले असे काही विचार किंवा अशा काही भावना असतात ज्या आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीशी बऱ्याचदा संलग्न नसतात. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादा ठिकाणी तुम्ही जॉबसाठी गेला आहात, तुमचा इंटरव्ह्यू खूप चांगला झालाय, तुम्हाला जॉब ऑफर सुद्धा मिळाली आहे, सगळं छान चाललंय, तुम्हाला हा जॉब मिळणार आहे, त्याचा पगारही चांगला आहे, लोकही चांगले आहे, सगळं छान दिसतंय. मात्र कुठून तरी तुमच्या अंतर्मनातनं एक आवाज येत असतो की खरंच हे मला हवंय का? ह्या एक जॉब मिळाल्यानंतर मला खरंच आनंद मिळणार आहे का? मला खरंच हे करण्याची इच्छा आहे का? का मी बिझनेस करू स्वतःचा? मला माझा स्वतःचा एक व्यापार करण्याची इच्छा आहे, ते स्वप्न मी कधी पूर्ण करणार? तर हा जो विचार असतो अंतर्मनाचा, तो आपल्याला कुठेतरी दुसऱ्या दिशेला खुणावत असतो. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत. आपण म्हणजे आपला मेंदू आहोत का? आपण आपलं भौतिक शरीर आहोत का? तर विज्ञान तरी असंच सांगतं. मात्र अध्यात्माच्या दिशेने जर तुम्ही गेलात तर अध्यात्माकडे एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि ती म्हणजे आपण फक्त आपलं भौतिक शरीर नाही, तर आपण एक आध्यात्मिक जीव आहोत, आपण एक चेतना आहोत.